ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत। आम्ही सरकारला निरोप दिलेला आहे की आम्हाला शिष्टमंडळाला बोलवा आणि आम्हाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळाला बोलवा, अन्यथा आम्ही कोणाजवळ बोलणार नाही अशा पद्धतीची भूमिका इथे कामगारांच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे आमच्याबरोबर सकाळपासून बरेचसे आमदार, मंत्री आणि वेगवेगळ्या संघटनेचे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः या ठिकाणी आले होते, आदित्य ठाकरे पण आले होते, राज साहेबांकडून बाळ नांदगावकर साहेब या ठिकाणी आले होते, अरविंद सावंत होते, आमचे अजय चौधरी जी होते, श्रद्धा जाधव पण या ठिकाणी होत्या, जामसुदकर होते, विशेष म्हणजे कामगार नेते भाई जगताप देखील आले होते। सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी लोकांना मुंबईपासून जे बाहेर काढू इच्छित आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं मिळालं पाहिजे असा पाठिंबा देखील त्यांनी आम्हाला दिलेला आहे। या गिरणी कामगारांसाठी, मुंबईच्या उत्कर्षासाठी, मुंबईच्या विकासासाठी, देशाला एक चांगली राजधानी देण्यासाठी, आर्थिक राजधानी, एवढा मोठा त्याग केलेला आहे त्यांनी। महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून 105 हुतात्म्यामध्ये आमचे 23 गिरणी कामगार देखील याच्यामध्ये होते आणि प्रत्येक वेळेला लढ्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी गिरणी कामगार पुढे होता। त्यांचे वारस आज 5वी पिढी या ठिकाणी काम करते आणि म्हणून या कामगारांना, त्यांच्या वारसांना मुंबईच्या बाहेर जे टाकण्याचं काम चाललंय हे नतद्रष्ट सरकार जे करतंय ही गोष्ट योग्य नाही आहे। सरकारने पुन्हा त्याचा फेरविचार करावा आणि सगळ्यांना मुंबईतच घरं दिली पाहिजेत अशा अट्टहासाने या ठिकाणी लोक बसलेले आहेत। धन्यवाद। नाही, सरकारने आम्हाला मुंबईच्या बाहेर वांगणी शेलूला जे पाठवलंय, आमच्या सगळ्यांचा विरोध आहे। नको वांगणी, नको शेलू, आम्हाला मुंबईतच घर पाहिजे। मुंबईमध्ये जर मोठमोठ्या बिल्डरना तुम्ही जमिनी देताय, मोठमोठ्या म्हणजे अडाणींना आज नाही म्हटलं तरी धारावीचे 500 एकर 300 एकर तिकडे मालवणी ते त्या गोरेगाव पट्ट्यामध्ये मोतीलाल नगरची जागा देत आहेत आणि साल्टपेंट रोड जे आहे या ठिकाणी कांजूरमार्ग पासून मुलुंडपर्यंत खार जमीन आहे। ही खार जमीन जवळजवळ मोठ्या प्रमाणात हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आहे। ही जर तुम्ही या उद्योगपतींना देत असाल तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये या गिरणी कामगारांना घर मिळालं पाहिजे, ही सगळ्या नेत्यांची भूमिका आहे। नाही, सरकार जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत लोक या ठिकाणी बसून राहणार आहेत, उठणार नाही आहेत। सगळे लोक बसून आहे, निर्णय मिळेपर्यंत बसून राहणार आहेत। पोलीस स्टेशनचे देशमुख, डीसीपी आणि मुंडे सर यांच्याशी आम्ही भेट घेतली शिष्टमंडळाने आणि त्यांना आम्ही निक्षून सांगितलेलं आहे की लोक आज जो प्रचंड दीर्घकाळ हा चाललेला हा संघर्ष आहे आणि मुंबईतील अस्तित्वाचा हा संघर्ष आहे आणि त्यामुळे आता जर आम्हाला निर्णय नाही झाला तर आज 70-80 वर्षाचे गिरणी कामगार या ठिकाणी आलेले आहेत, मोठ्या संख्येने आलेले आहेत। पुन्हा या गिरणी कामगारांना पुन्हा इथं बोलून जी फसवणूक होते याचा निषेधच आम्ही या सरकारचा करतो आहोत आणि जोपर्यंत आता निर्णय होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा निर्णय घेऊन आज ग्रामीण भागातून, तमाम ग्रामीण भागातून लोक या ठिकाणी तयारीने आलेले आहेत। म्हणून आम्हाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जो GR काढलेला आहे ताबडतोब मागे घ्यावा आणि मुंबईत गिरणी कामगारांचं पुनर्वसन कसं होईल याचा कालबद्ध निर्णय आज झाला पाहिजे, ही आमची तमाम गिरणी कामगारांची प्रमुख मागणी आहे। तर या गोष्टीवरती सरकारने लक्ष द्यावं एवढी विनंती आम्ही आपल्या माध्यमातून करत आहोत। या 14 गिरणी कामगार यांना समितीला एकत्र संघटित झालेलो आम्ही सचिन पवार यांच्या सह्याला आणि आम्ही कोणगाव पनवेल गिरणी कामगारांकडून संघटनेला सामील झालेलो। पण आमची एक इच्छा आहे की आम्हाला जो मेंटेनन्स त्यांनी दिलेला आहे तो कमीत कमी गिरणी कामगार 1000 ते 1200 करण्यात यावा आणि जो आम्ही 16 पर्यंत पैसे भरलेले आहेत त्यांना 2 वर्ष माफ करण्यात यावा आणि नाही दिलं तर आम्हाला त्यांनी मुंबईत घरं द्यावी। त्यासाठी मी या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग झालेलो आहोत। समितीने आमच्या संघटनेचं नाव वेगळं आहे, गिरणी कामगार संघर्ष लढा समिती। आणि आज आम्ही सांगू इच्छितो की आमचा आज जनसागर उसळला आहे आझाद मैदानामध्ये, तर प्रत्येकाला मुंबईमध्ये घर पाहिजे। जे राज्य सरकारने GR काढलेला आहे 15 मार्च 2024चा, त्याच्यामध्ये GR मध्ये उल्लेख केलाय तुम्ही वांगणीचं सेलूचं घर जर नाकारलं तर तुम्हाला या लॉटरीमधून बाद केलं जाईल। तर आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आम्ही बाद होणार नाही, तर तुम्हाला आम्ही बाद करायची ताकद आमच्याकडे आहे आणि आम्हाला मुंबईमध्येच घर पाहिजे आणि मुंबईमध्ये घर घेतल्याशिवाय गिरणी कामगार शांत बसणार नाही हे मी सांगू इच्छितो।